मॅडम मी आत येऊ? ये. मॅडम मला तुम्हाला विचारायचं आहे काहीतरी. आज नाही उद्या विचार. उद्या विचारून उपयोग नाहीये मॅडम, आजच विचारावं लागेल प्लीज. बोल. मॅडम म्हणजे मीराला तुम्ही उंबऱ्याबाहेर घेऊन गेलात, सगळे विधी केलेत आणि घराच्या सुनेने गोंधळ होईपर्यंत घराबाहेर पडायचं नसतं. मी बोललेलं मलाच काय सांगतेस? नाही नाही, म्हणजे हे खरं आहे ना? हो. खरंच खरं आहे ना? डोकं ठिकाण्यावर आहे ना तुझं? मी खोटं कशाला बोलेन? नाही नाही, तुम्ही खोटं बोलत नाही आहात, पण याआधी मी हे रिच्युअल कधी ऐकलंच नव्हतं ना, म्हणून. माया, तू सून आहेस का या घरची? नाही नाही, मी सून नाहीच आहे, पण अंबिका होती तेव्हा सुद्धा हे कधी घडलं नाही. तू माझी सासू आहेस का तुला सगळं सांगून करायला? अहो मॅडम, मी सहज विचारलं. अशी प्रथा आहे. अशी खरंच प्रथा आहे की मीराला घराबाहेर पडू द्यायचं नाहीये म्हणून आपण हे सगळं करतो? माया, मी तुला जेवढं सांगते ना तेवढंच ऐकत जा आणि तेवढंच करत जा. स्वतःचं डोकं चालवण्याची काही गरज नाही, कळलं? हो मॅडम, डोकं हे तर चालणारच ना, म्हणून सांगते तुमच्या मनात जे काही चाललंय ते प्लीज मला सांगा. माया बास. जात इथून, खोलीत जा. सतत सगळ्यांना सगळं जाणून घ्यायचं असतं. ती अंबिका, मग मीरा, मग तू. दोघींवरती नीट लक्ष ठेवावं लागणार आहे. कोण दोघी? नर्मदा आणि मीरा. नर्मदा आणि मीरा? तुम्ही असं का म्हणालात की अंबिकाचं टेन्शन आलंय तुम्हाला? अंबिका नाही, मीरा म्हणायचं होतं मला. मीरा म्हणायचं होतं. हा, मी मगाशी म्हणाले ना स्वतःचं डोकं चालू नकोस म्हणून. जा आता.